जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. श्रीराम राम. परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी दंडवत. त्याचबरोबर सर्व संतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि तुम्हा सर्व गुरुबंधूंना राम राम, नमस्कार, नारायण. आज बऱ्याच दिवसानंतर श्रीधर स्वामींचा जो प्राकृत ग्रंथाप्रमाणेच ब्रह्ममूर्ती भगवत तत्वाशी केलेला संवाद, सिद्धपुरुषाशी केलेला संवाद किंवा मानस पूजित आलेला अनुभव, अशा प्रकारचं त्यांना किंवा कधी कुठून शिष्याकडून आलेली पत्र, याच्यावर विवेचन किंवा स्मरण म्हणून त्यांनी कुठे कुठे लेख लिहून ठेवलेले आहेत. त्यातलाच हा एक छोटासा लेख मित्रांनो. या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मनुष्याला भगवंतानं जे जे काही दिलेलं आहे ते हितकर आहे, परंतु त्याचा वापर करणारा चुकीचा आहे. प्रत्येक गोष्ट अहितकारक काहीच नाही जर विवेक जागा असेल तर. आणि परमार्थामध्ये आपण गुरूंच्या चरणी दंडवत होतो, शरणागत होतो, प्रणिपात करतो. त्याच्या पाठीमागं हेतू हाच आहे की ज्या पूज्यश्रीने आपलं अंतिम तत्व, अंतिम लक्ष्य प्राप्त केलं ते कशाच्या बळावर, तर एक विवेक आणि एक दृढ वैराग्य, या दोन मार्गावरच ते परिपूर्ण झाले. आणि कुणीही असो, याशिवाय पूर्ण होत नाही. डोळ्याशिवाय वाट दिसत नाही आणि पायाशिवाय वाट चालता येत नाही. हे तसंच आहे. स्वामींना इथं आपल्याला एवढं सांगायचं या लेखामध्ये, षड्रिपू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सुद्धा आपल्याला उपयुक्त आहेत. त्याचा वापर कसा, कुठे, केव्हा करायचा आणि किती करायचा हे जर कळत नसेल तर तो धार्मिक नव्हे, विवेकशील नव्हे आणि मोक्ष इच्छुक सुद्धा नव्हे. ज्याला खरी मोक्षाची इच्छा आहे, हा जन्म ज्याला शेवटचा करायचा आहे, त्याला संत संघाशिवाय याच्या युक्त्या प्राप्त होत नाहीत मित्रांनो. पण आज झालंय काय? संत कुणाला म्हणायचं, सिद्ध कुणाला म्हणायचं आणि श्रद्धावान कुणाला म्हणायचं, हे सुद्धा आता मोठा प्रश्न झालेला आहे. राम, पुढचं समजून घ्या तुम्ही. तर स्वामींना इथं सांगायचं, क्रोध सुद्धा, काम सुद्धा, लोभ सुद्धा, या अग्नी सुद्धा तुमच्यासाठी हितकर आहेत. जसं पोटात वैश्वानर अग्नी आहे, तर समुद्रात वडवानल अग्नी आहे, कुठे दावाग्नी आहे, अनेक प्रकारचे अग्नी आहेत. तसा क्रोध सुद्धा अग्नी आहे. नाही, क्रोधाग्नी म्हटलंय त्याला. राम, गीतेमध्ये क्रोधात बहुत समोहा स्मृती. क्रोध सुद्धा अग्नी आहे. कसा अग्नी आहे, तर ज्या क्रोधापुढं विवेक नसेल तो साधकाचा नाश करतो. तर अग्नी, संकट, दुष्टरोग, शत्रू, अधर्म, शास्त्र म्हणते यांना वाढू देऊ नये. जसं जुनी लोक आपल्याला सांगायची, आजोबा पंजोबा, अंगावरचं वस्त्र बोटभर फाटलं तर तेवढं शिवून टाकावं, हे का नाही, हातवर फाटच त्यावर आपण वाट बघू नये. तसं संपूर्ण खेळ सुखाचा, समाधानाचा हा चित्तावर आहे. चित्त जर आपलं अशुद्ध होत असेल तर पटकन शुद्ध करून घ्यावं. शुद्धीचे अनेक उपाय आहेत. तसं बुद्धी आपली भ्रष्ट होत असेल तर श्रेष्ठ पुरुषाचा संग करावा आणि पण आपल्या त्या अविवेकाला माघारी घ्यावं. दुसरं अज्ञान,
जर आपल्याकडे तमस वाढत असेल, रजगुण वाढत असेल, तर सज्जनांचाच संग करून त्याला माघारी हवं, संतांचा संग करून त्याला माघारी हवं. एवढा जर विवेक नसेल तर त्या व्यक्तीवर अग्निसमान संकट धाव घेतात. अग्नी माहिती आहे ना, एकदा पेटली आणि जोडीला वारा असेल आणि साथीला जंगल असेल तर मग परिणाम सर्वाला माहीत आहे. म्हणून अशा व्यक्तीने जर या उपायांचा आश्रय घेतला तर रोगसुद्धा, शत्रूसुद्धा, अधर्मसुद्धा आपल्याला जिथले तिथे दाबता येतो. अन्यथा अनेक जण असे पाहिले की शेवटी मातीमोल झाले. त्याला कारण कोण होतं? आळस, अहंकार आणि प्रमाद. या तिन्हीमुळे व्यक्तीचा नाश होतो. आळस, अहंकार आणि प्रमाद. आळशी असेल तर परिणामाचा विचार करत नाही. अहंकारी असेल तर जे होईल ते होईल, भोगू, पण झुकायचं नाही. आणि दुसरा, तिसरा प्रमादी. आजचं काम उद्यावर टाकून देतो. का? अरे जे मुख्य आहे ते भोगसंग्रहाचं आहे, धर्माचं उद्यावर टाकलेलं आहे त्यांना. असा हा प्रमादी असतो. स्वामींना आपल्याला एवढं सांगायचं आहे की अग्नी, संकट, दुष्टरोग, शत्रू, अधर्म यांना वाढू देऊ नये. परिणाम काय होणार? परिणाम काय होणार? परिणाम तर केवळ दुःख आणि दुःखच भोगावं लागणार. आणि केवळ दुःखानं तुमचं होणार नाही, त्याच्यातून पुन्हा पुनर्जन्माच्या शृंखलेमध्ये तुम्ही आपोआप अडकणार. इतकेच नव्हे तर त्यांचा मुळासकट नायनाट करणे हे सज्जनांच्यासाठी क्षेमकर आहे, योग्य आहे. आणि म्हणून सज्जनानं सज्जनांचाच आश्रय घ्यावा किंवा सज्जनानं संतांचा आश्रय घ्यावा. हे कार्य सज्जनांचंच आहे, दुर्जनांचं नाही. थोडक्यात काय? अर्थात त्याचा नायनाट करण्याचे काम शेवटी क्रोध करू शकतो. एखादं मूल जर ऐकत नसेल, स्वतःचा विवेक होत नसेल, तर त्याला रागवावं लागतं, आईला, वडिलांना, नातेवाईकांना. शिष्याबद्दल बी तसंच आहे. म्हणून जगामध्ये आपण कुणाचे गुणदोष जरी नाही पाहिले तरी शिष्याचे आणि पुत्राचे पाहावेच लागते, तर त्यांना मार्गदर्शन करावंच लागतं. ठीक आहे ना? त्याप्रमाणे जिथं क्रोध का करायचा असतो की त्याचा विवेक जागा नाही, म्हणून आपला विवेक जागा करून त्याला माघार घ्यायचा आहे. पण तो क्रोध विवेकजनित असावा. अन्यथा दुसऱ्याचं घर जाळायसाठी, नाही का, दुसऱ्याचं घर जाळायसाठी आपलं घर जाळायचं. का? तर ते घराला घर चिकटू नये, नाही का. तसं दुसऱ्याला शिकवण देण्यासाठी आपण किती खाली यायचं याचा विवेक असला पाहिजे, नाही का. कामाला धर्माच्या वाटेनं भोगा म्हटलंय, नाही का. कामाला धर्माच्या वाटेनं भोगा. तसं विवेक धर्मसुद्धा एक आहे. जसं वैराग्य धर्म आहे, विवेक धर्म आहे. कास पुढे म्हणते, क्रोधामुळेच ऋषीमुनी आपले मन व इंद्रिय ताब्यात ठेवू शकले. प्रथम त्यांनी स्वतःवर क्रोध केला. ठीक आहे ना. मी मागे बी सांगितलं आपल्याला, आम्ही स्वतःशी जेवढं कठोर वागतो तेवढं त्यातले 10% बी तुमच्याशी वागत नाही. अन्यथा पूर्वीचा प्रत्येकजण पोचलेला पुरुष त्याचं पूर्वीचं जीवन जर पाहिलं तर तो स्वतःला स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हता. स्वतःला स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हता. त्याच्या इच्छेशिवाय प्राणगमन होत नव्हतं. नजर सुद्धा त्याची ताब्यात होती, बाकीच्या तर गोष्टी सोडूनच द्या. ठीक आहे ना. कर्मेंद्रियांची गोष्ट तर सोडूनच द्या, पण नजर बी त्याची ताब्यात होती. तिकडे नजर नाही मारायची तर नाहीच मारायची. ते नाही पाहायचं नाहीच पाहायचं, ते नाही खायचं नाहीच पाहायचं, ते नाही ऐकायचं नाहीच ऐकायचं. याला ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय
इंद्रियांच्या बिळामध्ये ज्यानं धोंडे ठोकले का नाही, बरं का, तिथून ती बिळं कधी धोका देत नाहीत. राम सांगायचंय स्वामी, नाही तर क्रोधामुळे ऋषीमुनी आपले मन इंद्रिय ताब्यात ठेवू शकले. तात्पर्य काय, ते स्वतःलाच स्वतःची शिकवण देत होते आणि स्वतःचेच गुरु स्वतः होत होते. आणि जिथून माघारी फिरायचे तिथून पटकन उपरत होत होते. ठीक आहे ना. क्रोधाच्याद्वारेच दुष्ट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाचे अवलंबन त्यांच्याकडून होत होते. जे ज्ञानाचे मोक्षाचे इच्छुक आहेत त्यांच्याकडून असं घडत होतं. म्हणजे अज्ञानी आहेत, भोगी संग्रही आहेत, अधर्मी आहेत, त्यांना ह्या विषय त्यांना बस खायचंय, जगायचंय, मरून जायचंय. ते बहुजन हिताबी नव्हते आणि स्वजन हिताबी नव्हते. असे सन्मार्गाचे अवलंबन करून या पुरुषांनी स्वतःचं बी हित केलं आणि जगाचंही हित केलं. सांगायचं काय स्वामींना आपल्याला, क्रोधानेच परमार्थ साधन होते, पण तोच क्रोध सात्विक असावा. मोक्ष प्राप्तीचा हेतूच पुरस्सर असावा. म्हणून आपणच आपल्यावर क्रोधित व्हायचं आहे. मग ते कसं व्हायचं, तर ते संघात कळतं महापुरुषांच्या, नाही का. अन्यथा संसारी माणूस काय करतो, चुकलं माझं म्हणून बायको पुढं मारून घेईल, बायको त्याच्या पुढं मारून घेईल, तो समाजापुढे मारून घेईल. हे शासित क्रोध नव्हे. मग त्या क्रोधामध्ये पहिल्यांदा त्याने काय केलं, तर प्राणावर, अन्नावर, पाण्यावर नियंत्रण केलं. लक्षात येते ना आपलं, अन्न, पाणी आणि प्राण या तिन्हीवर पहिलं संयम केला. चौथा नजरेवर संयम केला आणि पाचवं भ्रमंतीवर संयम केला. ठीक आहे. आणि मग हे पुरुष जगासाठी बोधप्रद झाले. विचारे बरे अंतरा बोधविचे, नाही का. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, मणिदास विश्वासता मुक्तिभोगी. प्रचिती होती या पुरुषांना. कशाची प्रचिती होती यांना, की ज्या वाटेनं आपण चाललेलो आहोत त्या वाटेनं पूर्वी कुणीतरी गेलेलं आहे आणि नक्कीच त्याचे ठसे आपल्यावर कृपा अभिलाषा करत आहेत, कृपेचा वर्षाव करत आहेत. म्हणून ज्या वाटेनं चाललोय ती केवळ मी माझी निवडलेली वाट नव्हे, या वाटेनं अनेक सिद्ध होऊन गेलेले आहेत. आणि 21 ते 40 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये अशा प्रकारचा, ठीक आहे, अशा प्रकारचं दिव्यत्व तुमच्यामध्ये जर तुम्हाला अनुभवायला यायला लागलं तर नक्कीच समजायचं तो आपला पुरुषार्थ आहे, पण त्या पुरुषार्थाच्या पाठीमागं त्या महापुरुषांची कृपा आहे जे या वाटेनं गेलेले आहेत. आणि याची प्रचिती आल्यानंतर गर्व, अभिमान तर सोडाच, अहंकार तर सोडाच, पण पहिलं तुमचा आशीर्वाद होतो. आकाशात आकाशचारी महापुरुषांना नमस्कार होतो, अंगावर रोमांच येतात. असं वाटतं की या घडीला देह गेला तरी हरकत नाही, पण तुमचं ऋण फेडण्यासाठी माझं सामर्थ्य नाही. मी तुमचं ऋण फेडण्यासाठी समर्थ नाही. आणि माझी तृप्ती होऊ दे अथवा न होऊ दे, पण तुमच्या कृपेने मी तृप्त आहे. आपलाच सात्विक आपण आपल्यावर केलेला हा क्रोध असतो. त्या क्रोधात असीम शांती असते, असीम आनंद असतो, जो शब्दामध्ये कुणीही मांडू शकत नाही. हे ज्याची त्यानंच अनुभव घ्यायचा असतो. राम काय सांगायचं आपल्याला, खरंच तुम्हाला पार व्हायचंय का?
हा प्रत्येक महापुरुषांचा शेवटचा प्रश्न असतो. खरंच तुम्ही या देहात आणि या जगात दुःखी आहात का? ज्याला भगवंताने हे दुःखालय म्हटलंय, खरंच तुमचं प्रेम भगवंतावर आहे का? खरंच तुम्हाला सत्पुरुष इतका प्रिय आहे का जितका भगवंत आहे, जितके तुम्ही स्वतःला प्रिय आहात? तर मग गप्प बसा, विश्वास टाका, गप्प बसा, पण चालत राहा. तुम्हाला जसं जितकं जेवढं शक्य आहे तेवढं चालत राहा. हाच त्यांचा अकाट्य सिद्धांत आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत. ज्याला ते बी कापत नाहीत आणि दुसराही सिद्ध पुरुष कापत नाही. ही अकाट्यता का? तर क्रोधामुळे उच्छृंखल इंद्रिये आणि मन यांना जिंकून अज्ञान निवृत्ती करता येते. क्रोध हीच दमन शक्ती आहे. दमन शक्ती समजला काय? हा, क्रोध या गोष्टींना तुम्ही दाबू शकता. क्रोधामुळे या गोष्टींना तुम्ही दाबू शकता. आणि एकदा ते त्या गोष्टी दबायला लागल्या की पुन्हा तुमच्या पुढे तोंड वर करून तुम्हाला अध्यात्मात विक्षेप करायला येत नाहीत. आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद, अनुभव यायला लागला की आपोआप पुन्हा तुमचा तो अभ्यास आणखी तुम्ही वाढवता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, विशेष तुमच्याच योग्यतेच्या किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या महापुरुषांच्या संघात तुम्ही गेला, सज्जनांच्या संघात गेला की अजून विशेष ताकद येते. काय म्हणायचं ते स्वामींना? क्रोध ही दमन शक्ती आहे, तिचा योग्य वापर करा आणि ज्यांनी केलाय त्यांच्या संघात राहा. क्रोध म्हणजेच प्रतिक्रिया, म्हणजेच अचल शांती. म्हणजे काय? म्हणजे क्रोधावर केलेला एक विशेष महान क्रोधदायक प्रयोग. सांगितलं ना मगाशी, आपणच आपल्यावर क्रोधित व्हायचंय, पण ते कसं? तामसी आणि राजसी मार्गाने नव्हे, सात्विक मार्गाने व्हायचंय. तो मगाशी सांगितलं. आणि पुढे संगतीने त्याचे उपाय मिळतात. कारण केवळ तुम्ही ऐकलं आणि तसे प्रयोग करायला गेला, त्या प्रयोगामध्ये तुम्ही यशस्वी नाही झाला की पुढे फिरून आहे तिथंच. मग काही न करता, सारखी ओळी मला ती प्रिय वाटते समर्थांची, जनी साधने विन सन्मार्गी लागे. पण कुठे? सज्जनांच्या ठिकाणी, सत्पुरुषांच्या, संतांच्या ठिकाणी. तिथे साधन न करता आपल्याकडून तपाच्या योग्यतेची अशी काय विशेष अनुष्ठानं होतात, ठीक आहे ना, की ते आपल्याला कळत नाहीत. दिसताना आपण साधन रहित दिसतो, पण इकडे नजर मारली तर पापाच्या राशीच्या राशीत त्या तपामुळे आपल्या नाश पावलेले असतात. आणि जिथं बसू, जेव्हा बसू, जसे बसू, तिथं शांतीचे पहाड, सागरचे सागर दिसू लागतात. मुखानं तर नाव येत नाही भगवंताचं, पण आतून सगळा पाझर फुटलेला असतो. ठीक आहे ना. जसं कोकणामध्ये गेला तर आत्ता त्या डोंगरातून झरे वाहत असतात खळखळ पाण्याचे, आणि त्या पाषाणांना पूर्ण असा थर आलेला असतो शेवाळाचा, 4-4, 2-2, 3-3 इंचांचा थर आलेला असतो. ठीक आहे. पुन्हा पावसाळा संपल्यानंतर आहे ते पाणी वाहत असतं गरमीनं फुटून, त्याच्यावर पुन्हा तो थर आणखी वाढत असतो. ठीक आहे ना. आणि मग जेव्हा कडक उन्हाळा होतो नाही का, तेव्हा जसा पापड कसा वाळल्यानंतर असा होतो, तशा प्रकारचे असे त्याचे रवके निघतात. ठीक आहे ना, असे टवके निघतात. आणि मग कळतं हा पाषाण कुठल्या रंगाचा आहे. ठीक आहे ना. तसं काही एक तुमचं तप एका शिगेला गेलं, जसं म्हणतात 12 वर्षाला गेलं, 24 वर्षाला गेलं,
दीडीला गेलं, सवाला गेलं की मग महापुरुषांच्या संघात गेला की त्यांना कळतं हा अशा प्रकारचा हा ज्ञानमार्गाचा तपस्वी आहे, हा योगमार्गाचा आहे, हा ध्यानमार्गाचा आहे, हा भक्तिमार्गाचा आहे, हा कर्ममार्गाचा आहे. मग त्याच्याकडून तेच कार्य करून घेतात जे त्याला शक्य आहेत. ठीक आहे ना. मग ते भगवंत असतील किंवा महापुरुष असतील, पण त्याच्याकडून तेच कार्य करून घेतात जे त्याला शक्य आहे आणि त्याच्याकडून अधिकांश तेच घडून यावं अशाच प्रकारचं त्याला ते सहाय्य होते. सांगायचे काय राम, सांगायचं असं की ही क्रोध दमनशक्ती, क्रोध म्हणजे अचल शांती आहे. अचल, ती कोणी भंग करू शकत नाही. बाहेरून तो क्रोधित असेल पुरुष, पण आतून अचल शांत आहे. नाही का, नाथानं शांतीसागर म्हटलं. हाच येतो किंवा रमणांच्याबद्दल उदाहरण देतात. दांडके घेऊन पळाले पण आतून शांत आहेत. महाराजांनी, गोंदवलेकरांनी अतिक्रोध केला, पण म्हटले कानाच्या पाळ्याच फक्त गरम आहेत, पण गळ्याच्या खाली काय क्रोध उतरला नाही. म्हणजे सांगायचंय की माझ्या पोटात राग नाही, पोटात आहे, पोटात माझ्या प्रेमच आहे. का असं का? अरे मला गुरूंचं वरदान आहे. मी शास्त्राभ्यासी नाही, मी स्वानुभूती, महापुरुषांच्या संघातली माझी स्वानुभूती आहे. राम ओम. बरं, पुढे काय तर क्रोधावर केलेला हा महान क्रोधच आहे. बघ, नारायण. ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जन पोषण, दुष्ट निर्दालन यांच्याद्वारे सत्साधन व सदाचाराचा प्रभावी असा जय विश्वविज्ञात होतो, मग म्हणायचा हा खरा क्रोध आहे. सांगतो आपल्याला, क्रोध करा पण आपलंही रक्षण व्हावं, पुढच्याचंही रक्षण व्हावं असं क्रोध करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याचं घर जाळायचंय, पण ते त्याच्या घरात जाऊन जाळता येत नाही, म्हणून आपलं घर जाळायचं म्हणजे त्याचं जळेल. होतं काय माहितीये का, पुन्हा एकदा सांगतो, परमार्थामध्ये महापुरुषांच्या पाशी संसारातूनच आलेले हे लोक असतात ज्यांचा रागद्वेष मेलेला नसतो. ठीक आहे ना. तो तसाच बीजरूपाने जिवंत असतो आणि संघात गेल्यानंतर तिकडच्यापेक्षा इकडे त्यांना सुख, शांती, समाधान, आपलेपणा छान वाटतो सुरुवातीला, आणि पुन्हा त्यांच्यामध्ये मग रागद्वेषाची बीजं आपोआप पणपू लागतात. त्यासाठी आपल्याला सिद्धावस्था येईपर्यंत आपण विशेष कोणाशी लगड धरून राहू नये. ठीक आहे ना. सिद्धावस्थेनंतर तुम्हाला आपोआप कळतं, संतावस्थेत गेल्यानंतर, की कुणाला कुठं सोडून द्यायचे आणि कुणाला कुठंपर्यंत धरून राहायचं आहे हे तुम्हाला आपोआप कळतं. कुणाला सांगावं लागत नाही. का? महापुरुषांची ती कृपाच राहते तुमच्यावर. ठीक आहे ना. म्हणून इथे महापुरुष आपल्याला स्वामींना एवढं सांगायचे, ज्या क्रोधामुळं तुमचं आत्मरक्षण होत असेल, आत्मसंरक्षण होत असेल, तो क्रोध हितकर आहे, तो खरा क्रोध आहे. खोटा क्रोध काय आहे? स्वतःही जळतो आणि दुसऱ्यालाही जाळतो. पुढे आत्मरक्षण हे फार महत्वाचं आहे. का बरं? इतका क्रोध का व्यर्थ करायचा? जर मिथ्या जग आहे, भगवत स्वरूप आहे, क्षणभंगूर आहे, तात्पुरता आहे, नाशिवंत आहे, तर मग इतका क्रोध का करायचा ज्यामुळे आपलं साधन आणि शांती जाईल? हे सत्य आहे ना की कुणाचा कुणाशी खरा संबंध नाही, जो आहे तो कर्मधर्म संयोगाचा आहे. तर मग कुणावर का इतका क्रोध करायचा की ज्यामुळं त्याचं शत्रुत्व आपण घ्यायचं आणि ते शत्रुत्व तुम्हाला आसनावरून उचलून फेकतं, अस्वस्थ करतं, अशांत करतं आणि फिरून पुन्हा अज्ञानाच्याच वाटेनं तुमचे पाय तिकडे पाय वाटेला लागतात. राम सांगायचंय काय, यामुळे धर्मपालन नाही अधर्मपालन होतं आपल्याकडून. म्हणून सहन करा. तुकाराम महाराज म्हटले, प्रभू मी भगवंता नारायणा भरपूर सहन करतोय, पण खरोखर जर माझ्यात ताकद असती की नाही तर मग मी ह्यांना दाखवलं असतं म्हटलं.
त्यांनी त्यांच्याच हाताने लिखाण केले. वाटे दंडू दंडू म्हणजे त्यांना खूप दंड द्यावा असं वाटतं. बहुपरी परी अंगी नाही बळ. काय करू म्हटलं. शिळे तुकडे खातोय, ते बी वेळेवर मिळत नाहीत भगवंता. एकांतवासासाठी 4 पावलं चालायचं तर शरीर साथ देत नाही भगवंता. काय करू. आणि जिथं आहे तिथंच भजन करावं तर हा समाज मला तिथंपर्यंत जाऊ देत नाही भगवंता. मी काय करू. मला शहाणपण मिरवायचं नाही. मला वेडा म्हणतात, मला वेडा म्हणू दे, काय हरकत नाही. पण तुझ्यात आणि माझ्यात विघ्न उत्पन्न होतंय. म्हणून माझ्यात एवढं तरी बळ दे की कमीत कमी एकांतवासाच्या स्थानापर्यंत पोचण्याचं मला अंगी बळ दे. इथपर्यंत मागितलंय. कमीत कमी राहू दे. मला शत्रूचा नाश नाही करायचा, बदला नाही घ्यायचा, त्याचे जाऊन थोबाडीत मारायची नाही. पण माझ्या पायात अंगात एवढं तरी बळ दे की माझं जे एकांताचं स्थान आहे तिथपर्यंत सुद्धा चालण्याची ताकद राहिली नाही. काय असेल थोडं विचार करून बघा. अगदी आपल्याकडून ते नाही झालं तर त्यांच्या विचारांना आपण आत्म शांत तरी होऊ शकतो ना. त्यांना यथावत नमस्कार करू शकतो ना. त्यांच्या तपस्येवर आपण 2 अश्रुत्रिय श्रद्धासुमन आपण वाहू शकतो ना. की बाबा काळ गतीला लागलेला आहे, काळ कलीचा आहे आणि देखादेखी आम्हाला या अशक्य होतं. पण असं काही नाही. पृथ्वीवर अजून असे तपस्वी, साधनी, भगवतप्रेमी भरपूर आहेत जे तुमच्या आमच्या पुढे यायलाही मागत नाहीत. ठीक आहे. मी मागे बी सांगितलं, माझाही स्वभाव तोच आहे. समाजात मला नेहमी असं वाटतं की भगवंत जितका गुप्त तितका आपण गुप्त राहावा. नाही, प्रसिद्धी विष्ट आहे. धन, प्रतिष्ठा, भोग जिव्हारी लागलं पाहिजे आतमध्ये. तरच सांगायचं मला तुम्हाला एवढंच. धर्मपालन करत असताना तुम्ही संतांचं प्रिय होताच. तुम्हाला संतांकडे जावं लागत नाही. ते हुडकत येतात किंवा तुमचे पाय तिथपर्यंत आपोआप जातात. कोणी ना कोणी तुम्हाला तिथं पोचवतं किंवा कोणी ना कोणी तुमच्यापर्यंत पोचतं. हे लक्षात ठेवा. बस. मग समाजाबद्दल तुम्ही निर्दयी झाला पाहिजे जोपर्यंत पोचत नाही. निर्दयी समजलं का. त्यांच्या भिकेला तुम्ही बळी नाही पडला पाहिजे. समजते. अन्यथा नाही. बस. मग काहीही ऐकायची तुझी ताकद असली पाहिजे, काहीही सोसायची ताकद असली पाहिजे. तो काळ थोडाच असतो. तेवढ्याच काळात आपल्या खऱ्या परीक्षा असतात. जग घेत नसतं. आपणच आपल्या परीक्षेला खरं उतरत नसतो. जग परीक्षा कधी घेतं? ज्यावेळेस तुमची योग्यता असेल तेव्हा. राम सांगितलं का. क्रोध तुमचं आत्मरक्षण बी करतं, धर्मपालन बी करू लागतं आणि सज्जन पोषण सुद्धा होतं. सांगितलं ना. आता महापुरुषच तुमच्याकडे येतात किंवा तुमचीच पावलं त्या पुरुषाकडे जातात आणि इतका आदर होतो त्या पुरुषांच्या बद्दल. आणि आपल्यातलं थोडंसं आपल्यातली लक्षणं त्यांना जर प्रिय झाली की नाही तर त्यांचा आपल्यावर एवढा प्रेम, एवढा जीव बसतो की आत्मवत पश्यत. अगदी जसं स्वतःशी तसा तुमच्याशी व्यवहार करतात. दुष्ट निर्दालन, जे अहितकारक आहे आपल्याला, जे अधर्मी आहेत, जे कूडकपटी आहेत, जे भोगी आहेत, जे दगाबाज आहेत, त्यांना तुम्हाला काही करावं लागत नाही. ते स्वतः तुमच्यापासून बाजूला होतात. समजते ना. दुष्ट निर्दालन. बाहेर कसं आपल्याला बदला घ्यावा लागतो की नाही संसारात, नाही का. किंवा रात्रंदिवस त्या बदल्याच्या भूमिकेत जळतो. पण इथं असं सांगितलंय महापुरुषांनी की दुष्ट निर्दालन म्हणजे तुमच्या सामर्थ्याच्या द्वारा ते आपोआपच भयभीत होऊन बाजूला होतात. रागद्वेषी, कपटी, स्वार्थी, दुष्ट,
आणि त्यांना उदाहरण दिले आहेत. हे तुमच्यापासून आपोआप दुष्ट निर्दालन एवढा शब्द आहे त्यांचा. ते तुमच्यापासून बाजूलाच होते आणि मग इतरांना असं वाटतं, अरे आपण तरी टिकू का, ते गेले. अरे तुम्ही पारंबी आहे का पान आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय समजता स्वतःला? त्या वृक्षाची पारंबी समजता? तो सतशिष्य आहे ज्या वटवृक्षाची पारंबी स्वतःला समजतो, गुरूंची. अशा प्रकारच्या दुष्टांचं निर्दालन होतं. त्यांना शिवी, शाप किंवा हातवारी करावं लागत नाहीत. ठीक आहे ना. त्याचं पाप त्याला तिथून घेऊन जातं आणि त्याचं पुण्य त्याला तिथंपर्यंत घेऊन येत असतं. स्वामींना एवढंच सांगायचं आपल्याला. याच्याद्वारे सत्साधन आणि सदाचाराचा प्रभावी जय होतो. सत्साधन म्हणजे काय? सत्साधन काय? बाहेरचं साधन दिसतं, पण सत्साधन कधी दिसत नाही. श्वासावर भगवंताचं स्मरण सत्साधन आहे. नजरेवर अनित्य, हे जे दिसतंय हे अनित्य आहे. ठीक आहे. पावलावर जिकडं चाललेलं आहे तिकडं सगळं शुभच आहे, सत्साधन आहे. हातानं जे काय दान करतोय, देतोय, घेतोय, सत्साधनच आहे. हातानं देताना स्वार्थ नाही आणि पायानं चालताना लक्ष्यप्राप्तीसाठी काही मंजिल नाही. ठीक आहे ना. जिकडं तो जाईल तिकडं तो धर्मच आहे. ही सगळी सत्साधन आहेत. समजते ना? अच्छा. अशा प्रकारे सत्साधन आणि सदाचाराचा प्रभावी, जिकडे जाईल ते सदाचार हा थोर सांडू नयेत. जिकडे जाईल तिकडे दया, क्षमा, शांती, करुणा हे त्याच्या अंगीच असते. त्यामुळे त्याला वेगळं काय करावं लागत नाही. असा जय विश्वविज्ञात होतो. म्हणजे तो ज्यांच्या संघात राहील त्यांना त्याची प्रचिती येतो. समजते? विज्ञात म्हणजे प्रचिती येणे. विज्ञान काय मागतं तुम्हाला? प्रचिती ना. प्रचितीच मागतं. ज्ञान प्रचिती देऊ शकत नाही, पण विज्ञान प्रचिती मागतं. ज्ञान प्रचिती काय देणार? महापुरुष शांत बी आहेत आणि प्रसंगी अशांत बी झालेले दिसतात. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या मते हानुकाठी. इथं अशांत बी झाले आणि शांत बी आहेत. आणि पुढं संत हृदय नवनीत समान. असं सांगायचं काय? राम ओम ओम सांगायचं काय स्वामींना आपल्याला? ते विश्वविज्ञात आहे, ते जाणतेत. तोच खरा क्रोध आहे. इथे क्रोधावरच आपण बोलतोय ना, ऐकतोय. खरा क्रोध तो आहे की कधी प्रेमानं, कधी रजोगुणी, कधी तमोगुणी, कधी सत्वगुणी मार्गाचं अवलंबन करेल, पण त्याचं हित कशात आहे हे पाहून त्याला आपल्याबरोबर यथाशक्ती जोपर्यंत तो चालतोय तोपर्यंत चालवेल. आणि ज्यावेळेस तो खुंटेल, थांबेल, त्यावेळेस त्याची वाट पाहिल. समजते ना? तो त्याची वाट पाहिल की ठीक आहे, आज नाही उद्या, उद्या नाही परवा. त्याची चूक त्याच्या लक्षात आली तर तो पुन्हा परमार्थाच्या वाटेवर चालेल. म्हणून महापुरुष आपण प्रत्येक संतांच्या जीवनात पहा, जे जे त्यांच्यापासून अधर्मानं बाजूला गेले, अज्ञानानं बाजूला गेले, क्रोधानं बाजूला गेले, रजोतमोगुणानं बाजूला गेले, त्यांनी त्यांची वाट पाहिली. आणि जर पुन्हा ते नाहीत आले तर त्यांच्यासाठी एक संदेश सोडला. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्तित्वा कलेवण या प्रयाती समद्भाव यास्ती नास्ता तर संशया. तू कमीत कमी अंतकाळी तरी माझं स्मरण कर. आत्ता तुला क्रोध, अहंकार, रजोगुण, तमोगुण या मार्गानं येण्यासाठी अडसर निर्माण करतोय, काही हरकत नाही. अंतिम काळी तरी तू माझं स्मरण कर. मी तुझ्या गतीसाठी नक्की प्रयत्न करेन, अन्यथा मी तुला नक्की गती देईन. ठीक आहे. हे प्रत्येक महापुरुषांचं तरच तो सिद्ध आहे, नाही तर नाही. सिद्ध बीजाची ही लक्षणं आहेत. राम पुढे असा विश्वविज्ञात होतो तोच खरा क्रोध होय.
बरं का. एक उदाहरण सांगतो महापुरुषांचं. आता ते आहेत नाहीत, पण त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे हिमालयाकडं. असे ते सत्पुरुष होते की असाच एक त्यांचा शिष्य त्यांच्यापासून कार्यकारण बाजूला झाला. त्याचा अंतकाळ जवळ आला. गुरु नानक देवांच्या बी जीवनात ही घटना आहे. आणि मग तो अंतकाळी देवी देवतांना हाक मारू लागला. आणि त्या महापुरुषांच्या शिष्याने त्यांना सांगितलं की तो असा अमुक आता अंतकाळात मरणशय्येवर आहे आणि काय करावं, त्याला नातेवाईक कुणी बरं बघत नाहीत. तर ते महापुरुष त्यांच्या जवळ गेले. त्यांनी बघितलं हा मोठी देवाची नावं घेत होता. म्हणजे देवा कशाला जीवन ठेवलंयस, मारून टाक, हे त्रास सहन होत नाही, असं होतंय तसं होतंय, आणि जग वैरी झाले, नातलगाने मला टाकले, अशा अनेक प्रकारचे काही दूषणं लावून ओरडत होता. महापुरुष गेले आणि ते थोबाडात मारले. म्हणले इतक्या सगळ्यांना हाक मारतोयस, मला एकदा हाक मारून पाहायचं होतंस का? त्याला थोबाडीत मारले. ठीक आहे. त्यांचं खूप आहे ते आता मध्येच नाही सांगत. पुन्हा त्यांनी त्याचे कपडे काढले, त्याला आंघोळ घातली, त्याचं मुंडन केलं, पुन्हा त्याला भोजन घातलं, चांगलं सुंदर हे केलं, पुन्हा आपल्या गळ्याला लावला, आपली कंठी त्याच्या गळ्यात घातली, आणि शेवटी म्हटले आता तृप्त झालेले आहेस, झोप. ते झोपले आणि हातात हात घेऊन त्याचा प्राण काढून घेतला. समजते राम. बाकी काय सांगत नाही, ह्याच्यात पुढं आणखी आहे. तर असा विश्वविज्ञात होतो, तोच खरा क्रोध होय. विश्वविज्ञात होतो तो खरा क्रोध आहे. या उलट आपली क्रोधपूर्ती करण्यासाठी सज्जनांना कष्टदायक व बाधक ठरणारा क्रोध सर्वथैव त्याज्यच होय. ज्या रागानं आपल्याला कष्ट होते त्यानं पुढच्याला कष्ट होते, तिथे आपल्याला कळत नाही का? तिथून माघार घ्यावी. ठीक आहे ना. ज्यामुळे आपलं बी अहित होतंय आणि त्याचं बी अहित होतंय, तो क्रोध नव्हे, तो बदला आहे. ठीक आहे ना. तिथून माघार फिरावं. नारायण. तो स्वपराणा अहितकारच आहे. तो स्वतःला सुद्धा आणि दुसऱ्याला सुद्धा अहितकर आहे. म्हणून मी सांगितलं का नाही, श्रीधर स्वामीने विष घातलं होतं एकानं गोंदवलेकर महाराजांच्या. प्रत्येक महापुरुषांच्या बरोबर असे काहीतरी उलटे सुलटे असतात, पण ते रजतमो गुणातनं त्याला प्रेम पचत नसतं. बरं का. ज्याला महापुरुषाचं प्रेम पचलं की नाही तो फार भाग्यवान आहे. पण ज्याला प्रेम पचत नाही तो पुन्हा ईर्ष्या द्वेष या दोन गोष्टीच्या वाटेनं सारखा तराजू घेऊन फिरत असतो. समजले ना. तराजू घेऊन फिरतो, ईर्ष्या आणि द्वेष. म्हणून तुम्हाला एक वेळ त्रिलोकीचं धन पचेल, ठीक आहे ना. रावणाला एक वेळ सीता पचेल, पण ज्याला सत्पुरुषाचं प्रेम पचलं तो देवदुर्लभ. अन्यथा बाहेरून नाही तर मानसिक कुरुघोडी करत राहील मनातल्या मनात. म्हणून तो खूप देवदुर्लभ. म्हणून ती देवदुर्लभता येण्यासाठी प्रथम स्वतःतली अवगुणता, ठीक आहे ना, अज्ञानता आणि अपरिपक्वता पाहत राहावी आणि त्याच्यावरच आपण अभ्यास करावा. म्हणजे हा एक टिकण्याचा त्यात मार्ग आहे. पुढं काय सांगितलंय, तो क्रोधामध्ये ही स्वपरहितदृष्टी आपणच ठेवली पाहिजे. आपण ज्यांच्यावर राग करतोय त्यांचा ना आपला कितीसा संबंध आहे, कुठंपर्यंत आहे, केव्हापासून आहे आणि पुढे कुठपर्यंत आहे. अन्यथा असा क्रोध म्हणजे परवशता आणि आत्मदौर्बल्यच आहे. अन्यथा आपल्याला त्यांच्याच ताब्यात जावं लागतं, त्यांच्याच होंजळीनं पाणी प्यावं लागतं, त्यांच्यासाठी चिंतन मंथन होत राहतं. आणि मग आपण
जसं शरीर दौर्बल्य सांगितलं तुकाराम महाराजांनी, मी शरीरानं दुर्बल आहे प्रभू, तसं आत्मदुर्बलता येते. म्हणजे स्वतःही अशांत राहतो आणि पुढच्यालाही अशांतच ठेवतो. मग असा भित्रा असतो बरं का, असा आतून बाहेरून अशांत असतो. एवढंच काय, सतत चिंतातूर असतो. आणि मग वेगवेगळ्या रोगाला बळी पडतो तो असा. तर ते जाऊ द्या. पुढे स्वामींना असं सांगायचं, क्रोधवश होऊन इतरांना विनाकारण त्रास देऊन त्यांचे अनहित करणे हा त्याच्या अविवेकाचा एक स्वभाव होतो. 1 महिन्याचं केलेलं साधन एक क्षणाच्या क्रोधामध्ये, एक वेळच्या क्रोधामध्ये नष्ट होतं. मग साधन नष्ट झालं तर आपण तपाला केव्हा लागणार, नाही का? म्हणजे अंगणवाडीच पार होत नसेल तर हायस्कूलला कधी जाणार, मराठी शाळेत कधी जाणार? म्हणून क्रोध योग्य आहे, पण विवेकाच्या वाटेवर. अन्यथा क्रोधवश होऊन इतरांना विनाकारण त्रास आपल्याकडून होतो आणि आपलं बी अहित होतं आणि त्याचंही अहित होतं. हा अविवेकच आहे. म्हणून विवेके कुडी आपुली पालटावी, ऐक नाही, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थ वचन आहे. असो, शेवट करतोय का, सत्कार्य साधन जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत प्रतिस्पर्धाच्या हिताचे पालन योग्य व न्याय्य मार्गाने करणे हाच विवेकजनित क्रोधाचा अर्थ आहे. म्हणजे काय सांगितले शेवट, सत्कार्याची साधनं तुमच्या हातात असतील तर नुसती हातात नको, त्याचा वापर करा, त्याला जोपासा. शक्य होईल तोपर्यंत ते तुमच्या वापरात आणा, दुसऱ्याच्या हितासाठी वापरात आणा. समजते? आणि प्रतिस्पर्ध्याच्या हिताचं पालन, जो कोणी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर या वाटेवर कोणी स्पर्धा करत असेल तर त्याचं हित कसं होईल इकडे विशेष लक्ष द्या. मग ते कुठल्याही काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर कुठल्याही मार्गाने तुमच्याजवळ येत असेल तर तुम्ही त्याचं अहित करण्याचा कधी विचारच करू नका. त्याचं हित कसं होईल, कुठल्या मार्गाने होईल, काय तुझं देव हो उतराय, काय करू म्हणजे तुझं हित होईल, असा रात्रंदिवस त्याच्या हिताचा विचार करा. त्याच्या हिताचा विचार हे त्याच्या हिताचं पालनच आहे. अन्याय मार्गानं करा, अन्याय मार्गानं करू नका. अर्थात त्याला कळत असेल तसा योग्यतेनं करा, किंवा त्याला न कळत असेल तसं करा, नाही का? हाच विवेकजनित क्रोधाचा अर्थ आहे. आणि विवेक म्हणजेच सत्य मार्ग आहे. ठीक आहे ना? शंकराचार्यांनी विवेकाला सत्य म्हटलंय. का? विवेक चूडामणीमध्ये म्हटले, तुम्हाला जर खरी शांती हवी असेल तर तिथे विवेक जागृत हवे, तेव्हा तुम्ही समाधीच्या योग्यतेचे व्हाल. तिथं त्यांनी शांतोदांत समाधीचा उल्लेख केला. शांतोदांत हा समाधी. म्हणून तुमच्याशी कसं वागायचं ही त्याची इच्छा, पण तुम्ही त्याच्याशी कसं वागायचं हा तुमचा निर्णय आहे. तो विवेक मार्गाचा आहे. का बरं? तर परमार्थाच्या वाटेवर प्रत्येकाला संघाची गरज असते. प्रत्येकाला संघाची गरज असते. कुणी असंग जाऊन पोचलेला नाही, संघातूनच असंग झालेला आहे. आणि सत्पुरुष संघ यासाठी देतात की आम्ही असंग कसे राहतो, देहात राहून विदेही कसे राहतो, जीवनमुक्त कसे राहतो हे शिकण्यासाठी संघ असतो. ठीक आहे ना? एक दुसऱ्याच्या स्पर्धेसाठी नसतो, कुरघोडी करण्यासाठी नसतो, किंवा पुढच्याला अशांत करण्यासाठी नसतो.
मुळातच असंग कसं राहायचंय, जसं या शरीरात ते चैतन्य आहे, पण त्या चैतन्याचा आपल्या कुठल्याही क्रियेशी संबंध नाही, पण त्याच्याशिवाय कुठलीही क्रिया होत नाही. तसं प्रत्येक क्षणाला असं वाटलं पाहिजे, खरंच मी आज जे जिवंत आहे, जे आज काय आहे, केवळ या सत्पुरुषांच्या कृपेचं आहे. हे दान आहे, हे पसायदान आहे, हे केवळ सत्पुरुषांच्या कृपेचं आहे. आज प्रत्येक श्वास मी त्यांच्या कृपेने घेतोय, बस. आणि काहीच लागत नाही. तर सत्यानं तुम्हाला ते स्वीकृती करावी लागते, सत्यानं, विवेकानं स्वीकार करावा लागतं. हे शक्य होतं का आपल्याला? नाही. मग नमस्कार घाला आणि संपलं, बस. केवळ हे येतच सर्वम हरिर कृपा, हे केवळ महापुरुषानं तुमच्या कृपेनं, बस. म्हणून संत कृपेशिवाय भगवत कृपा होत नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि भगवत कृपेशिवाय सुद्धा संत संग मिळत नाही, हेही त्रिवार सत्य आहे. स्वामींना पुन्हा एकदा आपल्याला सांगायचे ते सांगतो. इतिशोम त्याने म्हणण्यापूर्वी ते म्हणतात, विवेकजनित क्रोध तुमच्याकडे असलाच पाहिजे. म्हणून अग्नी, संकट, दुष्टरोग, शत्रू, अधर्म यांना आपल्यामध्ये वाढू देऊ नये. अग्नी कधी वाढतो? सतत आपण भोगाचा, शत्रूचा, कोणाचा तरी आपण जर असा सतत विचार करत असेल तर अशा प्रकारचा संकट कधी येतात, अविवेकी असेल तेव्हा, दुष्ट रोग कधी येतात, भोगी वृत्ती असेल तेव्हा, शत्रू कधी निर्माण होते, तर अधिक अज्ञानजनित आपण मैत्री केली, अज्ञानजनित, की शत्रू निर्माण होतात. म्हणून मित्र कोण असावा? तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ. बराबरीची कधी मैत्री असू नये, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असावा. म्हणून ही शत्रुता आपणहून ओढवून घेतो. म्हणून भगवंताने समाशत्रूचे मित्राचे सांगितलंय. ठीक आहे ना. शत्रुमित्र कुणाला समान आहे? कुणाला समान आहे? तर महापुरुषाला. असो, आपल्याला आपली वाट जर लक्ष्यप्राप्तीपर्यंत जावी असं वाटत असेल तर स्वामी आपल्याला एवढंच सांगतात, एका संताश्रयाशिवाय पर्याय नाही. आणि तो कसा असावा? तर स्वतः स्वार्थरहित असावा, स्वतः, आणि तोही स्वार्थरहित असावा. म्हणून संत संग करताना हजारो वेळा विचार करा की जिथं जातोय आणि ज्यासाठी जातोय तिथंही आपल्याला भेटेल का? नसेल तर मार्ग बदला, पण जीवन वाया घालवू नका. आणि आपल्याला जर कळत असतं तर मग आपण केव्हाच पार झालो असतो. पण कुठेतरी भगवंताची कृपा आपल्यावर होण्यासाठी आणि संत कृपा होण्यासाठी उच्च कोटीचं साधन, उच्च कोटीचा त्याग हे अतिदक्षतापूर्वक करावं लागतं. अन्यथा केवळ मानसिक खेळ, केवळ मानसिक खेळ आणि मनाच्या पळवाटा आपल्याला पळवतेत आणि शेवटी दुःखाच्या वाटेवर येऊन आपल्या पुनर्जन्माला निमित्त करतात. म्हणून सत्पुरुषांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही तुमच्या विवेकाचा वापर करा. उरलेलं भगवंतानी संत करतील. इति शिवम. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम.